आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. यरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. यरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, यरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसानी. विठ्ठल महायोग पीठे तटे बेमरतम, वरम पुंडरीकाय दातुमिंद्रिये. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकारो प्रथम नमाना, पांडुरंगाकारो प्रथम नमाना. पांडुरंगाकारो प्रथम नमाना, पांडुरंगाकारो प्रथम नमाना. टाळ समचरण सुरुजम सांद्रनीलमुधावम, जगन्निहितपाने मंडन मंडनानम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैतवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थीनितिं, नमो नारायणगिरीं ब्रह्मस्वरूपम. जयांची केली स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणवणी फुलिया बाळा, चालवी सकळा नामामणी. विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. यरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसानी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग. येच्छयावत भूतालावर सकले जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपुला देह अखंडीची जविणारे देहूचे सुप्रसिद्ध संत बोलबा पुत्र कनकाई कुमार कान्हा प्रिय बंधू वैराग्य मूर्ती देहुनिवासी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण पंचम यज्ञमाते जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचय पाठांतरातला नित्याच्या अभ्यासात उत्कृष्ट असा आणि मानवी देहाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार किम कशा निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो याची पूर्णतः जाणीव अर्थात कल्पना सगळ्यांना आहेतच, तरी देखील सांगणं ते वक्त्याचं कर्तव्य ज्ञान
आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे अत्यंत धार्मिक मनमिळू स्वभावाचं व्यक्तिमत्व गेल्या 1 वर्षापूर्वी प्राप्त पुण्यसलीला ज्यांच्या शरीराचं प्रारब्ध संपलं आणि ईश्वर भेटीसाठी मार्गस्थ झाले असे सुपरिचित सर्व परिचित असणारे कैलासवासी सूर्यबान उर्फ नाना तुकाराम हाळनोर बाबांना आपल्यातून जाऊन आज ही लुकीची यात्रा संपवून झालेले 1 वर्ष पश्चात असणारा परिवार धर्मपत्नी गंधर्व भार्या जाईबाई सूर्यबान हाळनोर सुपुत्र डॉक्टर श्री गोविंद सूर्यबान हाळनोर पुतणे श्री ज्ञानेश्वर बबनराव हाळनोर मच्छिंद्र बबनराव हाळनोर पुतणी मीराबाई श्रावण शेंडगे ज्योतिताई अनिल खेमनर स्वातिताई अनिल खेमनर बंधू श्री चंद्रभान तुकाराम हाळनोर बहीण लहानबाई ठकाजी खेमनर बहीण सिंधुबाई अर्जुन कोळपे पुतणी सुरेखाताई जालिंदर कोळपे पुतणे श्री श्रावण दत्तू हाळनोर श्री रमेश चंद्रभान हाळनोर संपोत हनुमंता हाळनोर सकारी दत्तू हाळनोर पुतणी बागुबाई नवनाथ गुमनर नाथ प्राचीन प्रणव आदिनाथ असा बरोबर परिवार वैकुंठवासी नानांच्या पश्चात आहे. जाणं येणं प्रत्येकाच्या बाबतीतही उपजली या पिंडा मरण सांगाते. जो जो पिंड उपजलाय त्या प्रत्येक पिंडाला या मृत्यूलोकातून जाणे आणि यात नाही येणं. 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी नानांच्या शरीराचं प्रारब्ध संपलं आणि किम निमित्ताने ते ईश्वर भेटीसाठी मार्गस्थ झाले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता पश्चात असणाऱ्या या परिवाराच्या माध्यमातून नानांच्या मृत्यूपश्चात या परिवाराने पिंडदानाच्या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न करत करत संबंध 1 वर्षाचा प्रवास गाठलेला आहे. आणि आज या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. या आजच्या वाक पुष्पासाठी कीर्तन पुष्पासाठी ज्यांची खऱ्या अर्थाने मला उत्तम प्रकारची साथ प्राप्त होते आहे असे आपले मृदंग सम्राट माझे अत्यंत जिवलग मित्र नांदगाव तालुक्याचं भूषण आदरणीय श्री भक्तपरायण गोविंद महाराज फणसे भजनानंदी आदरणीय श्री भक्तिपरायण माझे हृदयस्थानी मित्र हरिभक्तपरायण संगीत अलंकार भजन सम्राट आमचे अमोल महाराज विसापूरकर माझे हृदयस्थानी मित्र भजनानंदी आदरणीय श्री भक्तिपरायण संगीत विशारद भजन सम्राट आमचे वैभव महाराज आपल्या परिसराचं भूषण आदरणीय श्री भक्तपरायण आमचे गणपत महाराज आदरणीय श्री भक्तपरायण युवा कीर्तनकार आमचे गणेश महाराज मुटकुळे आमचे आदरणीय श्री भक्तिपरायण श्रवण महाराज आणि संबंध हे सर्व बालगोपाळ विद्यार्थी ज्यांचे साऊंड सिस्टीम आपल्या परिसराचं भूषण साऊंड क्षेत्रामध्ये यांचं आग्रहाने आणि एक अत्यंत सुस्वभावी असं नाव घेतलं जातं आमचे बाजीराव नाना संबंध महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे आदरणीय बबन बाबा ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या माध्यमातून छायाचित्रण केलं जात आहे. माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल आमचे आदरणीय अभिदादा सर्वांच्या प्रती आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण विनेकरी अण्णा महाराज त्यांच्याही प्रती आदरवंदन व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचा योग प्राप्त झाला. माझे हृदयस्थानी मित्र माझ्यावरती बंधुत्व प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय एकनाथ भाऊ यांच्या माध्यमातून इथपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन भगवान परमात्मा देईल तशी सद्बुद्धी करून अगदी संकल्पित आणि नियोजित वेळेत आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला हो वैकुंठवासी नानांना आपल्यातून ही लुकीची यात्रा संपवून झालेलं 1 वर्ष आणि 1 वर्षानंतर आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. पहिला प्रश्न असा आहे आजच्या प्रसंगाला गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात क्रियाकर्म का करायचं आणि करीत असताना या सगळ्या गोष्टीला नामयज्ञाची जोड का द्यायची. अगदी 15 मिनिटात उत्तर पाहायचं आणि अभंगाला न्याय देऊन थांबायचं आहे. पहिला प्रश्न एखादी व्यक्ती गेल्यानंतर दशक्रिया असेल 13वा असेल मासिक श्राद्ध असेल त्रैमासिक असेल सौमासिक असेल वार्षिक श्राद्ध असेल किंबहुना त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध घातल्यानंतर सुद्धा आमचं शास्त्र सांगतं वर्षातून 3 वेळा त्या व्यक्तीचं पिंडदान करावं. कधी कधी ऐका ज्या तिथीला देह ठेवला असेल त्या तिथीला एकदा करा पितृपक्षात एकदा करा आणि वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा पिंडदान करा. मग अक्षय तृतीयेला पिंडदान का तर पांडवांनी भगवान कृष्णाला गंगेच्या तीरावर प्रश्न केला देवा असं काहीतरी तिथी सांगा असा कोणता तरी दिवस सांगा की ज्या दिवशी केलेलं पुण्य आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकेल. त्यावेळेला भगवान कृष्णाने सांगितलं बाबा वैशाख शुद्ध तृतीयेला जर गेलेल्या पितरांचं पिंडदान केलं त्या दिवशी अन्नाचं दान केलं त्या दिवशी ज्ञानाचं दान केलं त्या दिवशी द्रव्याचं दान केलं तर ते दान आयुष्यभर कायम टिकणार आहे. म्हणून त्याला अक्षय तृतीया म्हणतात. क्षय ज्याचा कधीच क्षय होत नाही जे कधीच संपत नाही. मग महाराज एवढा सगळा खाटाटोप करायचा कशाला त्याचं उत्तर ऐका. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 111 ज्ञानोबरायची भाषा पहा काय किती सुंदर आहे. ज्ञानोबराय सांगतात
देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना तरी म्हणू नये धनंजया जियापुरी. ज्ञानोबारे सांगतात देह नावाच्या गावाला जर आला असेल तर जर त्याच्या जन्माचा सोहळा झाला तर अशा प्रत्येकाच्या मृत्यूचा सोहळा झालाच पाहिजे. विठ्ठल जन्माचा सोहळा काय ऐका. घरामध्ये मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली, 5व्या दिवशी 5, 12व्या दिवशी बारी आणि 10-15 वर्षाचं होईपर्यंत त्याचे वाढदिवस साजरे करतो. म्हणजे ते लेकरू घरात आपल्याला जन्माला आल्याचं दुःख आहे का आनंद आहे? आनंद आहे. म्हणून आपण त्याच्या जन्माचा सोहळा केला. पण आता ऐका, महाराज म्हणतात जन्माचा झाला ना मग मरणाचाही करायला पाहिजे. पण महाराज प्रश्न आहे आमचा, घरात लेकरू जन्माला आला आनंद आहे, मेलं तर काय याचा आनंद आहे? बरं मला सांगा, घरात माणूस वारल्यावर खरोखर माणसाला आनंद होतो का? अजिबात नाही. मग घरामध्ये माणूस वारल्यानंतर होतंय ते दुःख आणि तुम्ही सांगताय आनंद. त्याचं उत्तर आहे का, ज्याला आम्ही सामान्य जीव मरण समजतो, संत त्याला मरण समजायला तयार नाही. संत त्याला जगण्याच्या प्रवासाचा पूर्णविराम समजतात. म्हणून असं महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात आम्ही मरणाला मरण मानतच नाही, आम्ही मरणाला जगण्याच्या प्रवासाचा पूर्णविराम मानतो. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्या दिवशी आम्हाला या जन्माच्या जगण्याला पूर्णविराम द्यायचा आहे तो दिवस आमच्या आयुष्यामध्ये गोड झाला पाहिजे. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. याच्यासाठी गेला होता टास, 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 याच्यासाठी गेला होता टास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चितीने बाबाला विसावा, 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 आता निश्चितीने बाबाला विसावा. किती गोड प्रमाणाने भाषा तुकोबरायाने सांगितले. याचसाठी केला होता अट्टहास. बरं कशासाठी? चोरी करण्यासाठी, लबाडी करण्यासाठी, देवळाचे दगड चोरून आणायला, लोकात भांडणं लावायला, बांध गोरायला, दुधात पाणी घालायला, आणि नाहीच काही भेटलं तर महाराज लोकांची पाकिट हाणायला. अजिबात नाही. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला, पण कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. मग ज्या तिथीला, ज्या तारखेत, ज्या वारात, ज्या महिन्यात, ज्या पक्षात मरण आलं तो वार, तो पक्ष, तो महिना, ती तिथी शेवटची का? तर नाही. महाराज म्हणतात ज्या दिवशी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते, म्हणजे हा जीव मोक्षाला प्राप्त होतो. महाराज सांगतात खऱ्या अर्थाने तो दिवस आमच्या आयुष्यामध्ये शेवट होतो. विठ्ठल त्याही पुढे जाऊन महाराजांनी एक प्रमाण सांगितलेलं आहे. नाथ भागवतामध्ये आलेली ओवी आहे, अध्याय क्रमांक 21 आणि ओवी क्रमांक 98. ज्ञानो आपलं नाथ बाबा ओवी पा किती गोड सांगतात. पुरुषाशी पर्वकाळ जन्मा जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, ते धर्माची वेळा ती पवित्र. नाथ बाबाची ओवी पा किती गोड आहे. पुरुषाशी पर्वकाळ जन्मा जोडे एक वेळ, आणि का माता पित्याचा अंतकाळ, ते धर्माची वेळ अति पवित्र. महाराज सांगतात माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रकारचे पर्वकाळ आहे, पण नाही आचरणात आणले तरी चालतील. पण एक पर्वकाळ जीवनात आचरणात आणायचा कोणता? त्याला ज्ञानोबरायाने 18व्या अध्यायात 110 नंबरला ओवी सांगितले. का सोहम सूर्यादी ग्रहणे येवनी करवती पार्वणे, का माता पिता मरणे,
अंकित जे दिवस. ज्ञानोबा सांगतात ज्या दिवशी मायबाप जातात त्या दिवशी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचा आर्द्वदेही कर्म, त्यांचं पिंडादी कर्म, त्यांचं तर्पणादी कर्म करणं हा मुलाच्या जीवनातला पूर्वकाळ आहे. आणि तो करीत असताना नाही म्हणणे असं ज्ञानोबरायचं मत आहे. विठ्ठल पण त्या ओवीमध्ये शब्द पहा काय वापरला वैभव महाराज. हा का सोहम सूर्यादी ग्रहणे येऊनी करवती पार्वणे का माता पिता मरणे. महाराज म्हणतात ज्या तिथीला आपल्या मायबापाने देह ठेवला त्याच तिथीला हे करा. कारण अलीकडच्या काळामध्ये आता परिस्थिती अशी व्हायला लागली, जर कदाचित कीर्तनकार महाराजांची तारीख भेटली नाही तर लोक घरात श्राद्ध घालतात आणि 2-2, 4-4 दिवसानं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करतात. पण तुम्ही आदल्या दिवशी श्राद्ध घातलं आणि दुसऱ्या दिवशी अन्नदान कीर्तन ठेवलं तर त्याचं तुम्हाला कवडीचंही फलित नाही. का नाही? ज्ञानोबा स्पष्ट सांगतात का माता पिता मरणे. अरे ज्या दिवशी आईबाप गेले त्याच तिथीला ते करा, अन्यथा त्याची फलश्रुती नाही. विठ्ठल प्रत्येकाला धर्माने न्याय वाटून दिलेला आहे. ब्रह्मचार्याला जीवन वेगळं आहे, ग्रस्तीला वेगळं आहे, वानप्रस्थीला वेगळं आहे, संन्यासाला वेगळं आहे. ब्रह्मचारी जर गेला तर ब्रह्मचार्याचं 12वं करावं की 13वं करावं? बोला पटकन. काय करायचंय? काही करा, आम्हाला सगळंच चालत आहे. आम्ही 12वेला आहे, 11वेला आहे, 13वेला आहे. ब्रह्मचारी जर गेला तर त्याचं 12वं करावं. मी सांगतो म्हणून अजिबात नाही, ऐका त्याला. महाराज सांगतात 12वं ह्याच्याकरता करायचं. गरुड पुराणात एकूण श्राद्धाचे प्रकार 96 सांगितलेत आणि पहिलं श्राद्ध एकोदिष्ट, दुसरं श्राद्ध सपिंडीकरण. आता पुढचं सांगतो म्हणजे मागचं कळल. ज्याचं लग्न झाले त्याचं 13वं करावं लागतं. त्याच्यामध्ये सपिंडीकरण करताना आई, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा आणि भावकीतले सगळे, इकडले सगळे झाल्यावरती वारलेल्या व्यक्तीचे मामा म्हणजे तिकडला आजोळ, त्यांचे सुद्धा सगळ्यांचे नावं घ्यायचे. म्हणजे गेलेल्या एका जीवाबरोबर इतरही जीवाचं पिंडदान होतं, त्याला म्हणायचं सपिंडीकरण. पण ज्याच्यामध्ये एकाच्याच उद्धाराकरता हा सगळा विचार केला जातो त्याला म्हणायचं एकोदिष्ट. मग ब्रह्मचर्याला 12वा, ग्रहस्थी माणसाला 13वा, वानप्रस्थी असेल त्याच्याकरता 14वा आणि संन्यासी असेल तर त्याच्याकरता षोडशी श्राद्ध घालून त्याच्या ऋणातून मुक्त व्हावं. विठ्ठल महाराज आता आम्हाला हे कळलं. आता आमचा अजून एक प्रश्न होता, आजच्या प्रसंगाला कथा कीर्तन का? त्याचं उत्तर आहे का 3 मार्गाने मनुष्य मुक्त होतो. ज्ञान मार्ग, उपासना मार्ग आणि कर्म मार्ग. आजचा जो प्रसंग आहे हा कर्माचा आहे. उदाहरणार्थ या परिवाराने घरी जो विधी केलाय तो विधी करीत असताना या परिवाराने जे साहित्य आणलं ते साहित्य जर चप्पल घालून आणलं असेल, ते जर बूट घालून आणलं असेल तर त्याला दोष लागतो. माणसाच्या नित्यनैमित्तिक कर्मामध्ये दोष आहे. जेवण करताना उष्ट्या हाताला खरकट आणणं वाढलं, गोमांस खाल्याचं पाप लागतं. ऐका, गोमांस खाल्याचं पाप लागतं. आचमन करताना बाबळीची बिबुडं इतकं पाणी घ्यावं, जास्त घेतलं तर त्याला मद्यपान केल्याचा दोष लागतो. आचमन करताना, आचमन माहिती आहे तुम्हाला? आचमन कायला म्हणतात? कायला? हां, आचमन म्हणजे पाणी सोडणे नाही. आचमन म्हणजे सत्यनारायण पूजेमध्ये ब्राह्मण सांगतात हां पाणी हातावर 3 वेळेस घ्यायचं. ओम प्राणाय नमः, ओम व्यानाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम वासुदेवाय नमः. ज्यावेळेला एक काकाम ब्राह्मण मंत्र उच्चारतात त्यावेळेला ते पाणी आपल्याला हातावर घेऊन प्राशन करायचे. आणि ते किती घ्यायचं? उगा आपल्या पाटाच्या काढायला गावे. आणि पाण्याच्या बाबतीत आपलं लय चांगले, मग भस्कन तांब्यावर पाणी ओतून घेतलं, मद्यपान केल्याचा दोष आहे. मग पाणी किती घ्यायचं? तर 1 थेंबर पाणी घ्यायचं, बावळीची बी बुडन इतकं. बरं, ते घेताना जर कदाचित ग्रहण करताना, आता काही काही लोक चहा पितात, चहा पिताना आवाज करतात. भाऊ काय करतात? आचमन करताना जर आवाज केला, सत्यनारायण पूजेला बसणाऱ्यांनी ध्यानात घ्या, आचमन करताना जर त्याने फुरफुर असा आवाज केला तर त्याला धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये त्याला पुरावा असा दिलाय, आचमन करणाऱ्याला कुत्र्याचं मूत्र पिल्याचा दोष लागतो. विठ्ठला ज्याला एकुलता एक मुलगा आहे
त्याने सोमवारी दाढी कटिंग करू नये, दोष लागतो. मंगळवारी आणि शनिवारी तर कोणीच करू नये, त्याने अकाली मृत्यू प्राप्त होतो. गुरुवारी दाढी कटिंग शौर कर्म केल्याने एका दिवसाच्या धर्माची म्हणजे पुण्यकर्माची हानी आहे. आणि रविवारच्या दिवशी जर तुम्ही दाढी कटिंग केली तर त्याने त्या व्यक्तीला व्याधी लागतात. तुम्ही म्हणणार तो आखेच्या आखे 8 दिवस भरवले, मग का गोसाई राहायचं का? आता ऐका, त्याला 2च वार दिलेत शास्त्रामध्ये, एक बुधवार आणि दुसरा शुक्रवार. या 2 दिवशी किंवा या 2 वारी जर क्षौर कर्म केलं तर त्या व्यक्तीला आयुष्य वृद्धी होते, त्या व्यक्तीला सुख लाभतं, हाती घेतलेलं काम त्याचं परिपूर्ण होतं आणि लाभ प्राप्त होतो. नख काढायला सुद्धा नियम आहे बरं का शास्त्रामध्ये. नख काढायचे असेल तर त्याने मंगळवारी नख काढावे. मंगळवारी नख काढल्याने ते शुभही मानलेलं आहे आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग त्याने मुक्त होतात. विठ्ठल कर्मामध्ये एवढे दोष आहे महाराज. मग ते कर्म करीत असताना त्या व्यक्तीला शिंक आली, जांभई आला, खोकला आला, घाम आला, ते शरीर पूजेच्या योग्य राहत नाही, कर्मामध्ये त्रुटी निर्माण होतात. पुरावा श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 24. भगवंताने 5 श्लोक काय सांगितला? संकरो नरका यैव कुल ज्ञानम कुलस्यच पतंती पितृद्वेषा लुप्त पिंडोदक क्रिया. मला पूर्ण श्लोक सांगायचा नाही, पूर्वार्ध माझ्या विषयाला कनेक्ट होत नाही, पण उत्तरार्ध सांगायचं आहे. पण नेमका प्रॉब्लेम असा आहे त्या श्लोकाला, मला पूर्वार्ध सांगितल्याशिवाय उत्तरार्ध आठवत नाही, म्हणून तो पूर्ण श्लोक मी तुम्हाला सांगितला. पतंती पितरो द्वेषा लुप्त पिंडो दक क्रिया. भगवंत सांगतात त्या पिंडाची क्रिया जर यथायोग्य घडली नाही तर ते जे पितर आहे, महाराज म्हणतात ते पितर आशीर्वाद न देता ते पितर तळतळतात. किती गोड प्रमाण महाराजांनी गायलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यात गीता प्रेस प्रकाशन पहा, 52 नंबरला आलेला अभंग आहे. त्याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात, आहा कटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. नवे तुकोबाराय सांगतात, आईसी कुळे पुत्रे होती बुडविती पूर्वजा. ते पितर तळतळतात आणि ते तळतळू नये याच्याकरता काही शास्त्राने नियम सांगितले. मग आज हा विधी करीत असताना याला काही दोष लागतो. मग हा सगळा दोष काढायचा असेल तर महाराज म्हणतात त्याला एकच प्रमाण आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर. आती ऐकती सादर ते पवित्र हरी कथा, गाती ऐकती सादर हे पवित्र हरी कथा, हरी कथा, पवित्र हरी कथा. अत्यंत गोड मार्गाने प्रमाण गायलं. भगवंताच्या एका नामचिंतनाने हजारो जन्माचं पाप जळून जातं, यात तीळ मात्र शंका नाही. काय झालं, दिवाळीच्या सणाला शहरातला मुलगा आपल्या सासूरवाडीला आला, सणाला आला. आता शहरामध्ये महाराज पंत्या राहिलेच नाही, आता परंपरा सांभाळाव्या फक्त गावखेड्यातल्या लोकांनी. त्यानं ती पंथी पाहिली आणि सासूला विचारलं, म्हणलं मामी याला काय म्हणतात. आता सासू जरा हुशार होती ना, आता हल्लीच्या काळातल्या सासा बऱ्याच ह्या जावायपेक्षा हुशारच आहे, हुशारच आहे.
तिनं जरा डोकं लावलं आणि जावायला सांगितलं, म्हणली जावाई बापू याला सूर्याचं छोटं पिल्लू म्हणतात. काय याला? पंतीला. आता त्यानं त्याच्या पुढचं डोकं लावलं. ते म्हणलं गाडचं या सूर्याला छोटं पिल्लू असतं हे मला 2 लेकरं झाल्यावर कळलं, तोवर माहिती. मग त्याने विचार केला हे आपल्या मुंबईला मित्राला दाखवायला नेलं पाहिजे, पण सासून सासरा असं नेऊ देणार नाही. मग त्यानं ती पेटती पण ती उचलली आणि सासू सासरा झोपल्यावरती त्यांच्या वळईत लपवली. आता वळई तशी राहिली असन का? याला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाऱ्यानं पुरावा दिला. तृण मेळे अग्नी समरस झाले. बरं 1000 पेंड्याची वळई जळायला 1000 काड्या लागल्या, 1000 पंत्या लागल्या. अहो एकाच पंथीनं 1000 पेंड्यांची वळई जळून खाक केली. तसं देवाचं एक नामचिंतन 1000 जन्माचे दोष घालवतं. विठाल अजून काय फायदा सांगता येईल? महाराज म्हणतात अजून एक फायदा आहे. कोणता? यमे कुळगोत्र वर्जियेले. महाराज म्हणतात इथं यमाला येण्याचा अधिकार नाही. आता यम तुम्ही आम्ही पाहिले का? अजिबात नाही. पण ज्या अर्थी ज्ञानोबाराय सांगतात त्या अर्थी यम असलेच. आता काही लोक या गोष्टी मानत नाही. महाराज यम मानत नाही, भूत मानित नाही, खेत मानित नाही. माना नका म्हणा, ज्याचा त्याचा विषय आहे. पण ऐका, तुलसीदास महाराजांच्या हनुमान चालिसेमध्ये सुद्धा महाराज असं म्हणतात भूत पिशाच्या निकट नाही आवे. आणि ज्ञानोबारे हरिपाठात म्हणतात पळे भूत बाधा बेने. आणि ज्या अर्थी ते नसतं तर ज्ञानोबाराय आणि तुलसीदासांनी ते त्यांच्या वाङ्मयामध्ये सांगितलं नसतं. पण ज्या अर्थी त्याची कल्पना आहे, ज्या अर्थी ते आहे, याचा अर्थ संतांनी त्या गोष्टी आम्हाला त्यांच्या वाङ्मयातून सांगितलं आहे. आता यम तुम्ही आम्हाला दिसत नाही, पण परिणाम मात्र त्यांचे जाणवतात, त्यांचे लक्षणं कळतात. 5 प्रकारचा मृत्यू माणसाच्या जीवनात आहे. कोप नावाचा मृत्यू, विक्षेप नावाचा मृत्यू, ऐंद्रिक नावाचा मृत्यू, रस नावाचा मृत्यू आणि देह नावाचा मृत्यू. पहिला मृत्यू आहे कोप नावाचा. ज्यांनी आयुष्यात कधीच कोणाचं चांगलं केलं नाही आणि कोणाचं होऊ दिलं नाही त्याला कोप नावाचा मृत्यू. मी नेहमी एक वाक्य सांगत राहतो गोविंद दादा, परमार्थ म्हणजे काय? भजन करणं, गाथा वाचणं, कीर्तन करणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन करणं याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थाची व्याख्या आज घेऊन जा. जर दुसऱ्याचं चांगलं होत असताना पाहिल्यानंतर डोळ्याला बरं वाटेल, दुसऱ्याचं चांगलं होतं आहे हे ऐकून कानाला बरं वाटेल, आणि दुसऱ्याचं चांगलं होतं आहे हे पाहून ऐकून ज्या दिवशी तुमच्या हृदयात अशी भावना निर्माण होईल गड्या ईश्वराने त्याचं चांगलं करावं आणि त्याच्यानंतर माझंही करावं ही भावना ज्या दिवशी तुमच्या मनात निर्माण झाली त्या दिवशी तुमच्या परमार्थाला, त्या दिवशी तुमच्या भक्तीला, किंबहुना त्या दिवशी तुमच्या माणूस म्हणून जगण्याला किंमत प्राप्त झाली. विठाल ऐका, काय माणसाने परमार्थ जीवनामध्ये चांगला करायचा त्याचं उत्तर घेऊन जा. ऐका, ज्ञानोबाऱ्यानंतर समाधी नाही, तुकोबाऱ्यानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, संभाजी महाराजांनंतर धर्मवीर नाही, अहिल्याबाईनंतर पुण्यश्लोक नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, रामानंतर आचरण नाही, गंधर्वानंतर गायन नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर औदार्य नाही आणि मानव देहानंतर पुन्हा जन्म नाही. म्हणून जन्माला आलंच आहे, नाही चांगलं करता आलं तर कमीत कमी वाईट करण्याचं तरी भानगडीत पडू नका. विठ्ठल दुसरा जो मृत्यू त्या मृत्यूचं नाव आहे विक्षेप नावाचा मृत्यू. याच्यामध्ये 2 प्रकारे, एक अकाली येणारं मरण आणि एक प्रारब्धाने येणारं मरण. अकाली मरण कशाला म्हणायचं? गरुड पुराणाच्या 12व्या अध्यायात वर्णन आहे. कुत्रा चावून, सर्प चावून, लाईटील चिटकून, पाण्यात पडून, तलावात पडून, रात्रीच्या वेळेला दुर्धर आजाराने येणारा मृत्यू, ॲक्सिडेंटली येणारा मृत्यू याला म्हणायचं अकाली मृत्यू. आणि ज्या घरात अकाली मृत्यू येतो अशा घरात पितृदोष लागतो किंवा तो असतो. मग त्याचे लक्षण ऐका. प्रत्येक 15-3 वाराला जाळं जळमट तयार होणे, भिंतीला फरचीला सादळ असणे, घरामध्ये जेवत्या ताटात केस सापडणे, काळ्या लाल मुंग्या निघणे, मुलाबाळाचे लग्न न जमणे, जमून मोडणे, फारकतीपर्यंत प्रकरणं, संतती न होणे, झाली तर अपंग जन्माला येणे, नुसत्या मुली जन्माला येणे, रात्री भूतप्रेताची स्वप्न पडणे, घरात सर्प विंचू निघणे किंवा ते स्वप्नामध्ये येणे, समजून चालायचं आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष आहे. विठ्ठला तो पितृदोष काढायचा असेल तर त्याच्यासाठी 3 वर्षातून एकदा नारायण बली नावाचा विधी तो करता आला नाही, वर्षातून एकदा त्रिपिंडी नावाचं श्राद्ध ते करता आलं नाही, दररोज पंचमहायज्ञ द्या तेही करता आलं नाही, तर दररोज एका बैठकीत हरिपाठ म्हणा.
प्रमाण आहे का? ज्याला हरिपाठाही करायचा कंटाळा आहे पण वैष्णव म्हणून जन्माला आला, वारकरी जन्माला आला, महाराष्ट्रात जन्माला आला, आपल्या हिंदू सनातन परंपरेत जन्माला आला, तर त्यानं एकादशी धरलीच पाहिजे. पण आता ऐका, एकादशीच्या बरोबर ज्या घरातली स्त्री, ज्या घरातला पुरुष द्वादशीचं व्रत करतो, तुकोबराय सांगतात त्याचे पूर्वज सुद्धा उद्धारतात. द्वादशी व्रत घडेल जयाचे त्याने पूर्वजांशी सोडविले, हे तुकोबरायाचं प्रमाण आहे. म्हणजे एकादशीनं आपला उद्धार होतो आणि द्वादशीच्या व्रताने गेलेल्या पितरांचा उद्धार होतो. विठाला विठाला. तिसरा मृत्यू ऐंद्रिक नावाचा, इंद्रियाच्या संबंधाने येणारा मृत्यू, एखाद्या आजारपणात, हार्ट अटॅकने, ऐंद्रिक नावाचा मृत्यू. हा मृत्यू आपल्या जीवनात आहे, संतांच्या जीवनात नाही. का नाही? त्याला प्रमाण आहे का? 17व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगतात, इंद्रिय सैरा पदार्थी रिंगता विटाळलेली होती, तिथे प्रत्यहारी तीर्थी नेहाली कीर. ज्ञानोबराय सांगतात, आमच्या इंद्रियावरती ताबा आहे हो, पण सामान्य जीवाचा त्याच्या इंद्रियावरती ताबा नाही, म्हणून हा मृत्यू संतांच्या जीवनात नाही. चौथा मृत्यू रस नावाचा, विषयाची ते किडे दुग्धेची मरे. आणि 5वं मरण देह नावाचं, त्याला पुरावा आहे का? अध्याय क्रमांक 8 आणि ओवी क्रमांक 98 आणि 99. ज्ञानोबरायची भाषा पहा किती गोडे. का झाकलिया घटीचा दिवा नेनिजे काय झाला केव्हा, आणि या रीती जो पांडवा देह ठेवी. आणि त्याच्या पुढे ओवी दिली पहा, तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष नाम ते माझे निजदा मौनी ठाके. ज्ञानोबराय म्हणतात, गड्या अशा लक्षणाने कोणी देह ठेवत असेल तो साधा सुद्धा नाही, तो कोणी तत्ववेत्या परमात्म्याचाच अंश आहे. विठाला विठाला. ऐका ऐका, 5वा मृत्यू देह नावाचा. आता हे 5 प्रकारचे मृत्यू माणसाच्या जीवनात आहे. पण ऐका ऐका, प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर मृत्यूचे संकेत कळतात. कसे? आंघोळ केल्यानंतर जर छाती कोरडी राहिली, पाणी टाकून, नाही तर उद्या बिगर पाणी टाकायचेच फोन करायचे बाबा. पाणी टाकून जर छाती कोरडी राहिली, मृत्यू 1 वर्ष. उत्तर दिसला, ध्रुवतारा पडताना दिसला, मृत्यू 9 महिने. बोलताना कानाचे चापे हालायला लागले, मृत्यू 6 महिने. आपल्याच पोराने आपल्याला स्वप्नात गोड त्याला नांगोळ घातली, मृत्यू 3 महिने. दिवसा चांदण्या दिसल्याचा भात झाला, मृत्यू 1 महिना. डोळ्यावरच्या भुवाया दिसल्या नाही, 12 दिवस. कानामध्ये बोट घालून आवाज आला नाही, 9 दिवस. उलटा श्वासचं आपलं ब्रह्मरंध्र नावाचं ते चक्र दिसलं नाही, 3 दिवस. उलटा श्वास चालू झाला, 2 दिवस. आणि नाकाचा शेंडा पडला. म्हणा रामकृष्ण रामकृष्ण, नासागरीचे अग्रण दिसता नयनी, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी नाकाचा अग्रभाग डोळ्यानं दिसणार नाही, समजून चालायचं त्या दिवशी आपला मृत्यू. टिटवी नावाचा पक्षी आहे, त्याला किलबिल चिलबिल टिलबिल नावाची भाषा येते. ती जर कळायला लागली तर 48 तासाच्याच मृत्यू. सूर्याच्या समोर उभं राहून आपली सावली आपल्याला दिसली नाही, 1 दिवसाच्या आत मृत्यू. आणि आरशाच्या समोर उभं राहून आपलेच पावले आपल्या डोळ्यानं दिसले नाही तर 2 तासाच्या आत मृत्यू. विठाला मग मरण कसं यावं याला नियम आहे. उत्तरायण चालू असावं, शुक्ल पक्ष असावा, पूर्ण तिथी, शुद्ध तिथी, खाता पिता, चालता बोलता सूर्य उदयापासून सूर्यास्ताच्या आत ज्या व्यक्तीला मरण येतं अशी व्यक्ती चांगल्या गतीला जाते. पण आता ऐका, त्याच्या विरुद्ध ज्या व्यक्तीला दक्षिणायन चालू असताना कृष्ण पक्षामध्ये अपूर्ण तिथी, अशुद्ध तिथी,
पंचक, त्रिपाद, धनिष्ठा, कृतिका, रेवती, पुनर्वसू आणि पूर्व उत्तर षडा भाद्रपदाचं दुसरं चौथं चरण याच्यामध्ये मृत्यू आला तर ती व्यक्ती चांगल्या गतीला न जाता ती व्यक्ती अधोगतीला जाते. मग मृत्यू आल्यानंतरचा नियम आहे 3.5 तासाच्या आत अंत्यविधी चालत नाही. का चालत नाही? जिव्हाळी इथे येण्यासाठी 2.25 तासाचा प्रवास आहे आणि इथून देवापर्यंत जाण्यासाठी 2.25 तासाचा प्रवास आहे. तुम्ही म्हणसान तू काय येताना मीटर लावून आला होता का? पण आता ऐका उदाहरणार्थ आपल्याला शिर्डी जवळ आहे. आपण शिर्डीला गेलो आणि शिर्डीला गेल्यानंतर कदाचित आपला बालपणीचा मित्र आता त्याला लाल दिव्याची गाडी आहे, तो मंत्री झालाय, तो तिथं आलाय, त्यानं आपल्याला गर्दीत पाहिलं, आरोळी मारली, आपण त्याच्याकडे गेलो, त्यानं गळ्यात हात टाकला. आता त्याला साईबाबाच्या दर्शनाला जाण्यासाठी बाऱ्या फिरून जावं लागन का मेन गेटनं दर्शन? कशाना? मेन गेटना. बरं, आता त्याला मेन गेटनं पाठवलंय, आपण त्याचा मित्र आहे हे सगळ्यांना कळलंय, त्यानं लोकांच्या देखत गळ्यात हात टाकलाय, बालपणीच्या गप्पा चालू आहे. मग आता आपल्यालाही त्याच्यावर फॅसिलिटी मिळतील का? मिळणार नाही. मिळणार. आपल्याकडे काही पद आहे? अजिबात नाही. आपल्याकडे काही प्रतिष्ठा आहे? अजिबात नाही. आपल्याकडे काही आहे का? अजिबात नाही. पण तरीसुद्धा त्याला मिळणाऱ्या फॅसिलिटी आपल्याला मिळतात, कारण आता 2 तासाकरता आपण त्याच्या वर्दीत आहे. तसं ज्या दिवशी यमाने या शरीरातून जीवात्मा काढला त्या दिवसापासून 3 दिवस पहिले हा जीवात्मा यमाच्या ताब्यात असतो. म्हणून यमाच्या बरोबर जाताना तो 2.25 तासात जातो आणि 3ऱ्या दिवशी जीवात्मा दाराच्या उंबऱ्यात आणून सोडल्या जातो. उंबऱ्यात आणून सोडल्यानंतर उंबऱ्याच्या आत येण्याचा अधिकार त्या जीवाला नसतो. त्या जीवाचा प्रवास फक्त घराचा उंबरा, गावाची शिव आणि स्मशानभूमी इतकी ठरते. म्हणून पानाड्याला आपण सांगतो आता 13 दिवस तो शिव ओलांडायची नाही, हे त्याच्याकरता आहे. म्हणून 3 दिवस जवळपास 3 दिवसापर्यंत त्या आत्म्याची भ्रमंती तिथं चालते. म्हणून प्रेताची दशा उत्तर दक्षिण करायची, 3.5 तासाचा अंत्यविधी करायचा नाही. दारामध्ये अग्नी जाळायचा. आता अग्नी का जाळायचा? माणूस वारल्यानंतर दारात अग्नी जाळतात का? भात शिजवायला. त्याचं उत्तर आहे का? संसारात सुख आहे का दुःख आहे? बोला ना. संसारात काय आहे? दुःख आहे. लग्न होत नाही तिकडून दुःख, लग्न झालं इकडून तिकडून बायको कशी भेटती याचं दुःख, ती बिचारी भेटली तर राहती का नाही याचं, कारण आता राहायचं न राहायचं त्यालाही पेव फुटेले, ती राहिली राहती का नाही याचं दुःख, राहिली तर लेकरं वात्या का नाही याचं दुःख, झाले तर ते सुईचे निवडत्या का नाही याचं दुःख, सुईचे झाले तर ते शाळेत जाते का नाही याचं दुःख, गेले तर शिकात्या का नाही याचं दुःख, शिकले तर नोकरी लागते का नाही याचं दुःख, नोकरी लागले त्यांना बायका भेटत्या का नाही याचं दुःख, त्यांना बायका भेटल्या तर ते नीट राहते का नाही याचं दुःख, आणि ते नीट राहिले तर शेवटी आपल्या दोघायला घरात ठेविते का नाही याचं काय? उडा आला विषय. हा संसार आहे. इथं वाटतं फक्त अपेक्षा सुखाची आहे पण प्राप्त दुःख होतं. मग प्राप्त मात्र दुःखाची होते. ऐका, स्वप्नात 2 लाख रुपये मिळाले त्याचा अनुभव स्वप्नात का जागेपणी? स्वप्नात 2 लाख रुपये मिळाले लकडे अण्णा, आनंद झोपात का जागेपणी? डोळे उघडले फाटके गोदडी तोंडव, त्याचा आनंद स्वप्नात बरा वाटतो. तसं या प्रपंचाचा आनंद प्रपंचापुरताच मर्यादित ठरतो. त्याचा अनुभव अथवा त्याचा आनंद परमार्थामध्ये चालत नाही. मग या संसारामध्ये परिपूर्णतेनं दुःख. मी म्हणतो इथं एकमेकाची वाट पाहुणे लोक ते 0 ते 1 मध्ये, 1 ते 10 मध्ये विचारतात तुझं वय किती, 10 ते 20 मध्ये विचारतात तुझं शिक्षण किती, 20 ते 30 मध्ये विचारतात तुला पगार किती, 30 ते 40 मध्ये विचारतात पोरं किती, 40 ते 50 मध्ये विचारतात तुला पगार किती, 50 ते 60 मध्ये विचारतात पेन्शन किती, 60 ते 70 मध्ये विचारतात तुला शुगर बीपी किती, आणि एवढं करून जगला तर 70च्या पुढे ढळे लोक विचारतात जगतो किती. तू ढळे एकदाचा कर घर मोकळं. म्हणजे हा संसार कसा आहे? परिपूर्ण दुःखाचा आहे. मग आयुष्यभर हा जीव या संसारामध्ये दुःख उपभोगतो. म्हणून त्या दुःखाचं प्रतीक म्हणून दारात अग्नी जाळायचा, हांडा पालथा घालायचा. का? संत आयुष्यभर आपल्याला उपदेश करतात. जन्माला आल्यापासून संतांनी उपदेश केला. आता जागा रे बहिनो जागा, 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 आता जागा रे बहिनो जागा.
आयुष्यभर संतांनी उपदेश केला, ऐकत नाही, पालत्या गाड्यावर पाणी. स्मशानभूमीमध्ये जाताना प्रेतावरती लाई टाकायची. लाई 2 ठिकाणी टाकतात. एक मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करताना तिच्या बापाचा आणि कुळाचा संबंध तोडायचा आहे. इथं प्रेतावरती लाई का, तर गेलेल्या जीवाचा आणि राहिलेल्या कुळाचा संबंध तुटत नाही तोपर्यंत या जीवाला यमदरबारामध्ये प्रवेश नाही, म्हणून अंगावरती लाई टाकायची. विठ्ठला विठ्ठला. हो, स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर प्रेताची दशा उत्तर दक्षिण. आई असेल, आता इकडं घोटाळा पहा बरं का लोक, पितृदोष का लागतो घरामध्ये हे ऐका जरा. आपल्या बहुजन समाजात म्हणजे कोण, कोळी माळी साळी रेवर चर्मकार वाणी वंजर पिंजारी धनगर कनगर बनगर मारुती देशमुख पाटील, याला म्हणायचं बहुजन. आपल्या बहुजन समाजामध्ये जे करतात सगळं उरफटण उलटच चालू आहे, लक्षात घ्या. हे जे परिणाम भोगायला मिळतात ना त्याला कारण हे. मग आई असेल, आईला डोक्याकडून अग्नी. बाप असेल, बापाला पायाकडून अग्नी. आपण कुठून देतो? कायचं डोक्याकडून? पोटाच्या बाजूने सरमडी हलकवलं का ठेवलं मधी. कायचं डोक्याकडून नाही, पोटच नाही. आता मी जेवढं मौती आतापर्यंत जेवढ्या वेळा गेलो असं तेवढ्या वेळा अजून एकाने सोयीचं करताना दिसलं नाही. बरं, मी फुकाट चालला देणं बंद करेल भाऊ. आपल्याकडे एक पद्धत अशी, आपल्याकडं चुकीच्या लोकांनी चुकीचं सांगलं तरी मानायची तयारी आहे लोकांची, पण चांगल्या माणसांनी किती चांगलं सांगा लोकांच्या पचनी पडत नाही. आपल्याकडे अजून एक पद्धत आहे दादा, प्रेताची आरती करतात. तुम्हाला आठवत असेल 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी प्रेताची आरती करत होते. नवीन खूळ आणले. प्रेताची जर तुम्ही आरती करत असाल, हातानं घरात पितृदोष घालताय, तुम्ही हातानं पायावर कुऱ्हाड पाडून घेताय. अहो ती मेलंय, माती त्याची, जिवंत असताना त्याला चहा नाही विचार, मेल्यावर आरती करतो. जगातले प्रवाह सगळे उलटे, सगळे गणेश महाराज सगळे उलटे प्रवाह आहे. आता मला सांगा, पायात चप्पल घालता का चपलात पाय घालता? चपलात पाय, पण म्हणताना काय म्हणता? पायात चप्पल घाल. डोक्यात टोपी का टोपीत डोकं? टोपीत डोकं आहे, पण म्हणताना काय म्हणतात? डोक्यात. एखाद्या रस्त्याने विचारतो, रस्ता कुठं जातो? कुठंच जात नाही, तुला कुठं जायचं ते सांग. तो जागेवरच जसा पाहत आलो तसा पहा तुम्ही. एखादा माणूस पेशंट जर आजारी झालं ना, लोक त्याला भेटायला जाताना कधी रिकाम्या हाती जात नाही. त्याला भेटायला जाताना किलो सफरचंद, 2-2 बिस्किटचे पुढे, नारळचं पाणी घेऊन जातात. का माहिती का? तो खात नाही म्हणून. जगाचे सगळे व्यवहार हे प्रवाहाच्या उलटे चालणारे. आईला अग्नी डोक्याकडून, बापाला अग्नी पायाकडून. अग्नीचे 2 प्रकार, मंत्राग्नी, भडाग्नी. अग्नी दिल्यानंतरचा नियम आता ऐका, सुईचे चक्कर मारायचे नाही, उलटे मारायचे. जन्माला सुईचा आलाय, आता या चक्रातून मुक्त झाला पाहिजे, उलटे चक्कर मारायचे. गागर फोडून द्यायची, घरी यायचं. 13 दिवस त्यानं भूमिशयन करायचं. नाही 13 दिवस जमलं 3 दिवस करा, नाही 3 दिवस 1 दिवस करा. दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन. दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झालं, 10व्या दिवशी 10व्याचे 10 पिंड, आणखीन मोठे 3 पिंड. पूर्वेला प्रेत सखा, पश्चिमेला प्रेत योनी आणि दक्षिणेला यमलोकीचा पिंड. कावळे 2 प्रकारचे, राखाडी आणि डोम. जोपर्यंत राखाडी कावळा शिवत नाही तोपर्यंत डोम कावळ्याला शिवण्याचा अधिकार नाही. कावळा पूर्वेकडून आला, पश्चिमेच्या बाजूनं पहिल्या पिंडाला शिवला, त्याची सरली यरझार. कावळा उत्तरेकडून आला आणि पश्चिमेच्या पिंडाला शिवला, समजून घ्यायचा पुन्हा जन्माला येणार उत्तमची गती तो एक पावेल. आणि कावळा पश्चिमेकडून आला, दक्षिणेच्या पिंडाला शिवला, हरी विना जन्म नरकेची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. 11व्या दिवशी विधी, 12व्या दिवशी विधी, 13व्या दिवशी सपिंडीकरण झालं. जीवात्मा पुढच्या प्रवासाला लागतो. या जीवाचा प्रवास दररोज 24 तासात 247 योजन चालतो. 1 योजन म्हणजे 7 किलोमीटर. 247 गुणिले 7 येणारं उत्तर 1436 म्हणजे जवळपास 1450 किलोमीटरचा प्रवास 24 तासामध्ये जीवात्मा परिपूर्ण करतो. 12 महिन्यामध्ये हा जीव 87,300 योजन चालतो. जवळपास 84 प्रकारचे नरक, 16 प्रकारचे नगर भोगत जीवात्मा आपल्या निजधामाला पोचतो. मग आजच्या दिवसाचा नियम आहे, ज्या घरामध्ये श्राद्ध आहे त्या घरामध्ये लांब फळभाज्या शिजवू नये. दोडका, भोपळा, गिलकट, डांगर आज त्या कुटुंबात वर्जित आहे. त्यानंतर तांबडं पातळ घातलेल्या स्त्रीने, तांबडी साडी घातलेल्या स्त्रीने पिंडदान पाहायचं नाही. दारू विकणारा पिणाऱ्यानं पिंडदान पाहायचं नाही. अपंग व्यक्तीनं पिंडदान करायचं नाही, पाहायचं नाही. आजचं पिंडदान संन्यासीनं सुद्धा पाहायचं नाही, हे लक्षात घ्या. आता हे काय खरं बोललं का लोकांना झोंबतो, लय अवघड आहे. पण संन्यासी श्राद्धाला वर्जित आहे. का वर्जित आहे संन्यासी श्राद्धाला? संन्याशाने स्वतःचं जिवंतपणे पिंडदान केलेलं असतं, म्हणून संन्यासी
संन्याशाला दुसऱ्याच्या पिंडदानाचा अधिकार नाही. आणि जर एखाद्या संसारी जीवाचं पिंडदान संन्याशानं पाहिलं तर फलश्रुती नाही. याला मंडन मिश्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. मंडन मिश्राच्या बापाचं श्रद्धा चालू आहे आणि आद्य शंकराचार्य दारात आले, आरोळी ठोकली. मंडन मिश्रानं सांगितलं मारुतीच्या देवळामध्ये बसा, काय असेल ते तिथे येऊन तुमची इच्छा पूर्ण करतो. पण तुम्ही जर माझ्या वडिलांचं पिंडदान पाहिलं तर त्यांना गती मिळणार नाही. मग आज संन्याशी सुद्धा वर्जित केलेलं आहे. आणि मग आजच्या दिवशी अजून एक महत्त्वाचा नियम, आज कोणाचं काही घेऊ नये पण उलट आपल्या घरातलं त्यांना द्यावं. आज कोणाचं काही स्वीकारायचं नाही. आज फक्त पिंडदानाला महत्त्व द्यायचं, गेलेल्या पितरांना महत्त्व द्यायचं. जी व्यक्ती उपास करू जेवलेली आहे त्या व्यक्तीला आज नियम आहे. काय नियम आहे ऐका. त्याने आज सकाळी जेवण केलं असेल तर आज संध्याकाळी जेवण करायचं नाही. त्यांनी उद्या दुपारी 12 वाजता सूर्याला अर्घ्य दिल्यानंतरच जेवण करायचं. आता इथे उपास करू कोण जेवलं, कोण जेवेली? एकनाथ भाऊ तुम्ही आहे का? टोळा लय भारी लागला राव. ते म्हणशील बरं झालं मलाच मूळ आला एकट्याला. आता तुमच्या मनाचा प्रश्न आहे खायचं न खायचं, पण शास्त्र असं आहे आजच्या दिवशी एकाच टायमाचं एक भुक्त जेवण सांगितलं, लक्षात घ्या. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जावयाच्या बरोबर म्हणजे जी व्यक्ती उपास करू जेवलेली आहे, स्त्री असेल तर स्त्री चालते, पुरुष असेल तर पुरुष चालतो. पण त्यांच्याबरोबर वारलेल्या व्यक्तीच्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू, त्याला शास्त्रात दोहित्र म्हटलेलं आहे. दोहित्र का म्हणतात? जो 2 गोत्राचा उद्धार करतो त्याला दोहित्र म्हणतात. मग आजच्या दिवशी मेलेल्या व्यक्तीच्या मुलीचा मुलगा म्हणजे आपला भाचा किंवा आपला नातू उपास करू बरोबर जर जेवला तो कोटी अश्वमेध यज्ञाचं फळ आहे. आणि मग अशा पद्धतीने यथायोग्य पिंडदान केलं, अशा पद्धतीने पितरांना गती दिली. महाराज म्हणतात गड्या हो ते पितर तळतळत नाही, आता ते पितर आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ तुका म्हणे कळालं. पण काही साधक महात्म्याने तुकोबारायला प्रश्न केला, महाराज आता जर आम्ही गेल्यानंतर आमच्या मागच्या पिढीने असं काही केलं तर ऐका महाराज, आम्हाला आमच्या पिढीवरती भरवसा नाही, हे करतील न करतील, मग आम्हाला जिवंतपणी मोक्ष मिळायची काय सुविधा? महाराज म्हणतात जिवंतपणी सुद्धा मोक्ष मिळवता येतो, पण त्याच्याच करता एक साधना करावी लागते. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो हे का देव घावा, आपुला तो हे का देव करुणी 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 घावा, आपुला तो हे
अभंगाच्या प्रथम चरणात प्रवेश केलाय. तुकोबर आहे म्हणतात देव प्राप्त केल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. महाराज आमचे 3 प्रश्न पहिल्या चरणामध्ये. काय पहिला प्रश्न आहे, देव का प्राप्त करायचा. बर, एक हा संख्यावाचक क्रमवाचक शब्द आहे. मग एकच का प्राप्त करायचा आणि प्राप्त करून आमच्या जीवनात फायदा काय. 3च प्रश्नाची उत्तर पाहिजे ना आपल्याला. थांबायचं आहे, पुढं चालायचं नाही. ऐका, पहिला प्रश्न, देव का प्राप्त करायचा. महिला वर्ग मी तुम्हाला विचारतो, मालक, पती, मिस्टर, नवरा, हजबंड तुमच्या हिशोबाने भेटला का. जसा भेटला तसा स्वीकारला. मालक, पती, मिस्टर, नवरा, हजबंड, घरच्या भाषेत आपलं बाळधन तुमच्या हिशोबाने भेटला का. जसा भेटला तसा स्वीकारला. बोला, 1500 घ्यायला कशा पळत होत्या. पायात चप्पल नाही, डोक्यावर पदर नाही, पोटात भाकरीचा तुकडा नाही, काय ते सोंगावानी अवसन. सकाळी 7 वाजेची येळ माळ उभी. बोला, कीर्तनात बोललं पाहिजे माणसानं थोडंसं. आपल्या हिशोबानं का देवाच्या हिशोबानं. तुम्हाला बोलता येतं मला माहिती का. यांचं तोंड गप नाही बसत, इड गप बसत. माझ्या शेजारी भांडण चालू होतं आणि ती बाई नवऱ्याला म्हणत होती, काय काय सांभाळू, घर सांभाळू, दार सांभाळू, बायको आपले नवरा सांभाळू, आपले पोरं सांभाळू का सासू सासरे सांभाळू. नवरा कदरून म्हणला, बाई सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ बा. आधी दिसतं तेवढं वादळ सोपं नाही. मागच्या 15 वर्षापूर्वी लग्न जर असलं गोविंद महाराज, सुनाला धाक पाडायचा, सासू सासरे कसे असतील, सासू सासरे कसे असतील. आता सासू सासऱ्याला धाके, येणारं वादळ कसं असेल, येणारं वादळ कसं असेल. हवामान खात्याचा अंदाज घ्यावा लागतो. बोललं पाहिजे थोडंसं. मालक, पती, मिस्टर, नवरा तुमच्या हिशोबाने जसा भेटला तसा. आता तुमचं उत्तर मला माहिती आहे, तुम्ही इथं सांगणार नाही, पण कीर्तन संपल्यावर सांगणारे कानात, महाराज हे पदरी पडलं दोडं हसून केलं गोड. यांचं काय खरं आहे. पुरुष वर्ग, बायको आपल्या हिशोबानं का देवाच्या हिशोबानं. आपल्या हिशोबानं का देवाच्या हिशोबानं. नाही जास्त खरं नका बोलू, घरी जाऊन तुकड्याची पंचायत होईल. इथं बोलाल पण घरी जाऊन अवघड आहे. तुमचं उत्तर मला माहिती आहे, पदरी पडलं पवित्र झालं. आता अशी गायकवादक मंडळी पाहिली, खाली बसून तुम्हाला वाटतं आपल्या पोरनं निघावं गाणार, पण ते कवनिक निघतं पेनर. आईबापाला खाली बसून वाटतं पोरनं व्हावं डॉक्टर, ते निघतं कंडक्टर. खात्या लोकांचे रुपये आठाने, फाटा आला तरी देत नाही. उतरणारा कदरून निघून जातो, पण याची काही हिंमत होत नाही त्याची द्यायची. म्हणजे जे घडतं ते ईश्वरी सत्तेनं घडतं. मी म्हणतो एखाद्याच्या घरी किती काही इष्टक राहू द्या, पण खाऊ दे ना कोणाच्या हातात. एखादीची बाई म्हणते, महाराज देवाच्या दयेनं काही कमी नाही, 7-8 एकर जमीन आहे, 5 पोतेपन्ना गहू झाले, मोठं पोरगं रेल्वे खात्यात नोकरी लागलं, कायला कोळशेल वाटायला. आणि लहान्या पोराची बायको ओळखी पाळखीनं अंगणवाडीला चिटकवली. जशी चिटकवली तसा तांदळाचा घुगऱ्याचा घरात होता आला. आता तांदळाला काही कमी नाही, घुगऱ्याला काही कमी. पण 4 दिवस झाले महाराज, म्हातारा चपाती पाहिली वाकत, चपाती पाहिली वाकत. मी म्हणलं मग डॉक्टर म्हणजे बाया नुसते 5,000 नुसते पोटाचे जातीचे फोटो काढले. म्हणलं बेतडीला लावून पाय महिनाभर. सप्त कमिटी जर दारात आली तर तिकडे 500 रुपये देते का. तिकडे येवता पावल्यावानी करते. ज्ञानला डॉक्टरने सांगितलं तंबटे चालत नाही, वांगे चालत नाही, बटाटे चालत नाही, साखर चालत नाही, बाजरीची भाकर नाही, तांदळाची भाकर नाही, गव्हाची चपाती नाही. म्हणजे याला काहीच चालत नाही. निवड सडकणं चालवून जाऊ दे, कुंकडा बाई ठेवी तीच काय नाही. गडगंज संपत्ती असू द्या, पण शेवटी खाऊ देणारा ईश्वर आहे. हे सगळं सूत्र चालतं त्या परमात्म्याच्या दयेनं चालतं. महाराज म्हणतात, चाले हे शरीर कुणाची असत्ते, कोण बोलेवी तो हरिवेन. आणि म्हणून तो देव प्राप्त करायचा. दुसरा प्रश्न होता, महाराज एकच का प्राप्त करायचा. तर त्याचं कारण फक्त इतकं सांगतो तुम्हाला, आपल्याला पुढं चालायचं आहे. वारकरी संप्रदाय हा एकनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि पवित्र, याच्याबरोबर तो पतिव्रता संप्रदाय आहे. लक्षामध्ये घ्या. तुकोबराय सांगतात, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशपरी. तसं आम्ही एकाच देवाचं चिंतन करतो, एक धरीला चित्ती आम्हा रखुमाईच्या प्रती. पण एका देवाचं चिंतन करत असताना आम्ही बाकीच्यांचा आवेर केलेला नाही, त्यांचा सुद्धा सन्मान केलेला आहे. काय माहिती का, आपल्या भक्तीमध्ये द्वंद्व आहे. आपली भक्ती वारावून घड्याळवून टायमिंगवर बदलणारी आहे. त्याला तुकोबरायचं प्रमाण आहे का. महाराज सांगतात, बहुतांची बहुमते अवघे गे फुकट. किंवा जनाबाई महाराज म्हणतात, बहुताचे बहुसंगती बहु पावलो फजिती, जनी मने नंद बाळे अवघे त्याचे तोंड काळे. महाराज सांगतात, अनेकांच्या संगतीत गेल्यानंतर फक्त दुःख प्राप्त होणारे, पदरी काहीच पाडणार नाही. आपली भक्ती वारावर बदलणारी आहे. सोमवार आला
शंकराची उपासना. रात्री 12 वाजून फक्त 1 मिनिट झाला की उपासना बदलली. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दना. मोह महिषासुर मर्दना. त्रिविध तापाची हरी करमया झाडली. विविध तापाची करमया झाडली. हे भगवान पावाची निर्वाणी. पावाची निर्वाणी. आईचा जोगवा आईचा जोगवा हरी जोगवा मागेला. आईचा जोगवा जोगवा मागेला. आईचा जोगवा जोगवा मागेला. वार बदलला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. गुरुवार आला. पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. गुरुवार गेला आणि शुक्रवार आला. तू विठ्ठवरी सकये बाई हो करी कृपा. तू विठ्ठवरी सकये बाई हो करी कृपा. विठ्ठल सगळे बाई हो करी कृपा. विठ्ठल सगळे बाई हो करी कृपा. माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लागले बाई हो करी कृपा. माझे मन लागले बाई हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. सावळे सुंदरी हो करी कृपा. सावळे सुंदरी हो करी कृपा. तू लावण्य मनोहारी हो करी कृपा. तू लावण्य मनोहारी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणाकारी हो करी कृपा. निज भक्ता करुणाकारी हो करी कृपा. भक्ता करुणाकारी हो करी कृपा. भक्ता करुणाकारी हो करी कृपा. पंढरपुराला हिली दृष्टीने केली संतने चिरी. वरुण विटाई वरुण विटाई वरुण विटाई. तू सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद बाबाई. बाई हो करी कृपा. बाई हो करी कृपा. शनिवार आला जय हनुमान ज्ञान गुण सागर. आणि रविवार आला अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. ए सावधोणी भजनी लागा देव करा कैवारी. मलरची वारी माझा मलरची वारी. मलरची वारी माझा मलरची वारी. मलारी वारी वारी मलारी 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 वारी. सावन भवनी भजनी लागा देव करा कैवारी. भजनी लागा देव करा कैवारी. सावन भवनी भजनी लागा देव करा कैवारी. भजनी लागा देव करा असे 8 दिवसाचे 8 देव धरले ते एकही आपल्या हिशोबात बसू शकत नाही. म्हणून एक धरिला चित्ती आम्हा रकुमाईच्या पती. आणि तिसरा प्रश्न होता महाराज देवाची प्राप्ती करून आमचा फायदा काय. महाराज म्हणतात देवाची प्राप्ती केल्याने पारमार्थिक दृष्ट्या आम्हाला मोक्षाची प्राप्ती आणि सांसारिक दृष्ट्या आमचा सांभाळ करतो. महाराज म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवरया. कोणाकोणाला सांभाळलं लय मोठे याद्या आहे सगळ्यांच्या पाठ आहे. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला सांभाळलं. नवे प्रल्हादाकरता सुद्धा महाराजांनी स्तंभी नारायण प्रगटले. प्रल्हादाकरता सुद्धा महाराजांनी सांभाळलं. बागुल बुवा नावाच्या प्रकरणामध्ये महाराज म्हणतात चौथा बागुल नर हरी. चौथा बागुल नर हरी. थोर खांबाचा गुरगुरी. थोर खांबाचा गुरगुरी. दैत्य वधुनी मांडीवरी. दैत्य वधुनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद
सांभाळतो. आणि अगदी छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि पुढे चालतो. जसं एखादी स्त्री आपल्या मालकाचं नाव उखाण्यामध्ये आदरवाचक घेते आणि त्याचं नाव घेतल्यानंतर त्या मालकाची जबाबदारी त्यानं आपल्या बाईची आयुष्यभर काय करायची? जबाबदारी. मी सेवा नाही म्हणलं, मला इकडं लय कमी कळत पण ह्याच्यातलंही चांगलं कळतं, त्याच्यामुळे मी व्याकरण सदृश फार स्पष्ट बोलतोय. मी जबाबदारी म्हणलोय. मालकाची काय आहे? ते एकत्र आल्यानंतर सोन्याचा पाऊस मोत्याच्या धारा राव निघाले लढायला आबदागिरी धरा. ते खरे का खोटे गणपत बाबा? हिशोबतच नाही. पण एकदा नाव घ्यायला लागल्यावर ते आगत नाही. कणकण कुदळी मन मन माती पचरले भीती चित्रले खा मात्याबाजी पोटी राम राम गेले आटातून आणल्या तवल्या उरलं सुरलं शिकायला टांगलं शिकत उठलं मडकं फुटलं वगळ गेला परसदारीचा पैका नाव कोण घेते ऐका इथून सुरुवात. आधी केली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणला पहिली कावड, पंढरपूरला जाण्याची झाली आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मायचा जोडा, विठ्ठल रुक्मायचा जोडा पाहू कोकडे बाबाचं मठ पाहू, माठाला मारती मे बेडा, पुढं आला वाका चवडा वडाल होती सोन्याची आलकी, पुढं आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, पुढं आला गोपाळपुरा जनाबाईचा खेळ, आळंदीला जाण्याची झाली वेळ, आळंदीला थोर साधू संतची करती मी शवापती म्हणते माऊरला जावा माऊरची साडी, औंढा नागनाथाचे फणी पाहू, मुंबईला जाऊ तिथं एक रात्रभर राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ तिथं धनुष्यबाण पाहू, मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सभा आणि आमच्या शिवाजीराव पाटलाचं नाव घेते त्यांच्या माग जगाचा बाप भगवान पंडित परमात्मा उभा. जरा मरी जायला आणि काय वाजी त्या सुईच्या वाजवा. तुम्हाला ऐकायला गोड लागलं. पाठ करायला 8 दिवस गेली आणि माया पाठ व्हायच्या अगोदर बायकोचं पाठ झाले, तिचं झाल्यावर माया वाजले. बरं सध्या आमचे कीर्तन भांडवल तर त्याच्यावर चालू आहे. एवढं नाटकी नाव बायकोनं एकदा नवऱ्याचं घेतलं का त्याची जबाबदारी त्यानं आयुष्यभर सांभाळावं. मग खऱ्या देवाचं खरं नाव घेतलं तर तो का आपल्याला रस्त्यावर टाकील का? टाकूच शकत नाही. मग महाराज याचा फायदा काय? महाराज म्हणतात त्याने आमच्या जीवनात सुख प्राप्त होतं. अर्ध्याच मिनिटात मुद्दा सोडतो आणि थांबायचं, आपल्याला उत्तरार्धाकडे चालायचं. ऐका, प्रत्येकाच्या सुखाचा विचार वेगळा आहे. सगळ्यांना काय पैशात सुख आहे असं नाही. आणि ते जर असतं तर जोळोजी मळोजीचा प्रसंग पहा. त्यांच्याकडे सोनं नाणं घेऊन गेलेले असताना सोन्या नाण्याचा त्याग केला. सगळ्यांनाच मुलाबाळात सुख आहे असं नाही. तुम्हाला आणि आम्हाला मुलाबाळांमध्ये सुख आहे, पण सगळ्यांनाच मुलाबाळात सुख आहे असं नाही. याला एकच उदाहरण मला देता येईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रणरागिणी झाली, एक वाघीण झाली. त्या वाघिणीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एकुलता एक मुलगा आहे. काय नाव आहे? पुण्यश्लोक. पुण्यश्लोक पदवी कोणालाही मिळत नाही. ऐका, प्रत्येक युगात ती पदवी फक्त एकाला मिळाली. सत्ययुगामध्ये नळराजाला मिळाली, त्रेतामध्ये जनकाला मिळाली, द्वापारामध्ये उद्धवाला मिळाली आणि कलियुगामध्ये एकमेव फक्त अहिल्याबाईंना ती पदवी मिळाली. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने दगडाच्या अहिल्याचा उद्धार झाला. पण कलियुगामध्ये महाराष्ट्रात जन्माला आलेल्या अहिल्या मातेमुळे देवांचा उद्धार झाला. किती मोठी ताकद आहे हो. त्या काळात रामप्रभूच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला आणि इथं अहिल्या मातेने मंदिराचा उद्धार केला. आजही तुम्ही पहा, जुन्या गाव बांधकाम अथवा बारवाचं बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातचं आहे. ती बारव पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं ही अहिल्याबाईंची बारव आहे म्हणून. हो, त्या अहिल्याबाईंना एकुलते एक मुलगा आहे आणि अब्जावधीचा इष्टेक आहे. पण पोरगा समाजविघातक निघाला बरं का. आणि मी नेहमी सांगत असतो, घरामध्ये जर एखादा हरिभक्त जन्माला आला, घरामध्ये एखादा सत्पुत्र जन्माला आला, तर आमचं शास्त्र सांगतं यत्र यत्र कुले चैव एको भवती वैष्णवा कुलम तशतदा पापर मुक्तम तन्मोक्षगामी. समजून चालवं 42 पिढ्याचा उद्धार. पण घरात कुळाचं वाटोळ करणारी संतती जन्माला आली, समजून चालायचं. बुडे भवनदी ताफा त्याचा. महाराज म्हणतात त्याचा ताफा बुडणार. अहिल्याबाईनं विचार केला, हे कुळाचं नाव घालवणार. त्या अहिल्याबाईंनी त्या पोराला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. एकुलतं एक पोरगा आहे. विचार केला नाही मला कोण पाणी पाजील आणि माझं म्हातारपणात कसं होईल आणि हे एवढं इष्ट कोण सांभाळेल. मागचा पुढचा विचार नाही. मी चांगलं काम करायला लागले, पण पोरगा समाजघातक ठरला, न जगलेला बरा. एकच राणी अशी जन्मली चवंडी या गावात. एकच राणी अशी जन्मली चवंडी या गावात.
अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानात, अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानात. अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानावर, अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानावर. महाराष्ट्राच्या कणाकणातून जन्म तिने घेतला, इंदोरच्या त्या गादीवर दरबार तिने थाटला, महाराष्ट्राच्या कणाकणातून जन्म तिने घेतला, इंदोरच्या त्या गादीवर दरबार तिने थाटला. महिला सोनी पुरुषाप्रमाणे लढली या जो मात, महिला सोनी पुरुषाप्रमाणे लढली या जो मात. अहिल्याबाईचं नाव गाजत इतिहासाच्या पानात, अहिल्याबाईचं नाव गाजत इतिहासाच्या पानात. अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानावर, अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानावर. एकच राणी अशी जन्मली चवंडी या गावात, एकच राणी अशी जन्मली चवंडी या गावात. अहिल्याबाईचं नाव गाजत इतिहासाच्या पानात, अहिल्याबाईचं नाव गाजत इतिहासाच्या पानात. अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानावर, अहिल्याबाईचं नाव गाजतय इतिहासाच्या पानावर. सगळ्यांना पैशात सुख नाही, सगळ्यांना मुलाबाळात सुख नाही, आणि सगळ्यांना स्त्रीमध्ये सुद्धा सुख नाही. त्याला अपवाद भीष्माचार्य. मग महाराज आम्ही आमच्या जीवनात देव प्राप्त केला, तो देव सुखाची प्राप्ती करून देतो. नाही केला तर महाराज सांगतात येरती माईके दुखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. मग जीवानं काय करावं? महाराज सांगतात जीवाने काहीच नाही, अविनाशी असणार तो परमात्मा प्राप्त करावा. जीवनात देव प्राप्त केला, जीवनामध्ये आमचं दुःख संपलं, जीवनामध्ये आता आमच्या अविनाशी परमात्मा प्राप्त झाला की जीवनामध्ये फायदा काय? अभंगाच्या शेवट चरणात सरळ म्हणा. तुका म्हणे का मरणेची सणे, तुका म्हणे का मरणेची सणे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ये रती माई के दुःखाची जणी दी, ये रती माई के दुःखाची जणी कीर्तिमान. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात शेवटी काय प्राप्त होतं? तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात त्याचं जन्म मृत्यूचं चक्र संपून जातं आणि काहीतरी तो कीर्तिरूपाने शिल्लक राहतो. ज्याप्रमाणे आमचे वैकुंठवासी नाना एकदम मितभाषी, सोज्वळ स्वभाव आणि आपल्या चांगल्या कामाने आपल्या परिसराला ते सुपरिचित होते. जोपर्यंत शरीर चांगलं होतं, जोपर्यंत शरीर साथ देत होतं, तोपर्यंत सगळ्यांशी प्रेमानं मिळून मिसळून आणि समाजकार्य करणारं ही व्यक्तिमत्व. आज एवढा मोठा समाज इथं जमला आहे ना. एक सांगतो वाक्य, मला थांबायचं आहे. तुम्ही किती कर्तृत्ववान आहे हे तुमच्या मुलांच्या लग्नाकार्यात कळून येतं, आणि तुम्ही किती चांगलं जीवन जगले हे तुमच्या शेवटच्या कार्याच्या काळात कळतं. आज एवढा समाज इथं यायला लागला ना, एवढं कोणाकडे वेळ नाही. आता लोकांना मौतील जायला वेळ नाही. लोक फोन करीत येत, घराच्या बाहेर काढलं का मग फोन कर. काही त्याच्या पुढचे उचललं का मग फोन, आणि काही त्याच्या पुढचे स्मशान गेलं का मग फोन कर. म्हणजे लोक इकडं टाईम, आणि तिकडं पेटवलं इकडं लगेच 2-4 जण बुंदी ठेवायची का गुलाबजाम. अरे त्याला नीट जळू द्या ना, नीट तण सुईचं जळालंही नाही. लोक इकडं टाईम राहिलं नाही. पण आज एवढा मोठा समाज गोळा झाला याची पोच पावती म्हणजे वैकुंठवासी सूर्यबान नाना जे आज आपल्या कीर्तिरूपाने जे उरले त्याची ही पोच पावती. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबार खुमाई, 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 विठोबार खुमाई.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आज जवळपास 1 वर्ष वैकुंठवासी नानांना आपल्यामधून जाऊन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या हळणोर परिवारामधून बाप नावाचा सूर्य 1 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने अस्ताला गेला. आज नानांच्या पश्चात त्यांची एक सुपुत्र आहे डॉक्टर गोविंदराव. उत्तम प्रकारची वैद्यकीय सेवा ते देतात. स्वभावसुद्धा नानांच्या प्रमाणे त्यांचा सोज्वळ आहे. पैशाकरता काम करणारी मंडळी नाही, ही समाजाकरता काम करणारी मंडळी आहे. आणि एक सांगू, डॉक्टरचं जीवन किती पवित्र आणि किती प्रेमाचं आहे. माझ्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे. तुकोबराय सांगतात, वैद्य आमचा पंढरीराव. तुकोबराय सांगतात, आमचा वैद्य कोण असेल तर तो पंढरीचा मालक आहे. आमच्या जीवनामध्ये षडविकार रूपी व्याधी घालवण्याचं काम आमचा जगाचा मालक करतो. भक्ती नावाची गोळी दिली आणि पथ्य नावाचं इंजेक्शन एकदा त्यानं टोचलं का वैराग्य नावाची अनुभूती आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. म्हणून वैद्याचं काम हे नुसतं स्वतःच्या करता नाही, तर ते काम जगाच्या समाजाच्या कल्याणाकरता आहे. म्हणून आज आमचे डॉक्टर गोविंदराव, वडिलांची सेवा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. कारण एक सांगू, आज मी एवढं जे बोललो ना त्याला अजून एक पुरावा सांगतो. ज्यावेळेला नाना गेले, जवळपास 5 ते 6 दिवस मी त्यांच्याकडे गरुड पुराणाला जात होतो. बाया तिथं बसलेल्या होत्या. त्या बायांना असं पेच पडायचा, घरी पाहुणे रावळेसारखे चालू, 1 मिनटं कुठं हलायला सुद्धा सुविधा नाही. त्या बायांचं मन असं गाजगुज व्हायचं. गरुड पुराण ऐकावा तर पाहुणे सोडता येत नाही. ते बिचारे कोणा करता येत्या? आपल्या करतात. पण घरावर आलेले माणसं काही तास बसत नाही, 2-5 मिनटात उठून जातात. त्यांना न्याय द्यावा तर इकडे हे राहतं, इकडं ऐकावा तर त्यांना वेळ देता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य, आणि कधी कधी असा अनुभव येतो का सगळे मिळून 70 लोकातच आवरावं लागतं. ही माणसाच्या कार्याची कामाची पोचपावती आहे. पण आज एवढा मोठा समाज जो इथं गोळा झाला ना, त्याला कारण नानांचा स्वभाव आणि आमच्या गोविंददादांचं कर्तृत्व. आपल्या नानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जसं असेल तसं, आणि त्यांच्या पत्नी नानांच्या का आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आपल्या मालकाच्या संसाराची फुलवण्याचं काम त्या माऊलीनं केलं. नुसतं एकटं नानांनाही ते शक्य नव्हतं. त्यांच्या पत्नी तेवढ्या ताकदीनं, तेवढ्या समजदारपणेनं त्यांचा साथ केली. म्हणून आज गोविंदरावांचं हे वैभव आपल्याला दिसायला मिळतं आहे. आणि आज हा एवढा मोठा सूर्य जवळपास 1 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या आणि गोविंदरावांच्या आयुष्यातून गेला. खऱ्या अर्थाने सांगून जाईल तर 2 मिनटात दादा. बाप गेला की जगाच्या बाजारामध्ये माणूस उघडा पडत असतो. कधी तुम्हाला बाप पाहायचा असेल तर कधी माझ्या तुकोबारायचं चरित्र पहा. ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि त्या गावातली एक स्त्री भाजी विकण्याकरता येलवाडी नावाच्या गावात आली. देऊ गावाला खेटून ते गाव आहे. त्या गावात तुकोबारायांची एकुलती एक मुलगी दिलेली होती, गणपत बाबा. आणि त्या मुलीनं पाहिलं आणि विचारलं, मावशी 8 दिवस झाले तू भाजी विकायला आली नाही. तिनं सांगितलं, बाई दररोज मी भाजी विकायला येणारी, पण आज 8 दिवस भाजी विकायला आली नाही ना, त्याला कारण आहे तुझे वडील म्हणजे जगाते जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. ही बातमी ज्या वेळेला त्या भगीरथीबाईला कळली, तिनं आपल्या मनाचा विक्षेप केला आणि जे धाय मोकलून रडायला लागली, तिनं आपल्या बापाचा धावा केला. बाबा गेले कवन गाव, बाबा गेले कवन गाव, बाबा गेले कवन गावा, बाबा गेले कवन गावा, बाबा गेले कोण गाव, बाबा गेले कोण गाव,
बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीती धावा भागीरथी करीती धावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धामा भागीरथी करी धामा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीती काय असतो जीवनामध्ये बाप ऐका हाडाचं काड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस आणि मासाचा चिखल ज्या वेळेला तो बाप मरणाच्या शेवटच्या घटका मोजतो ना एकुलते एका लेकराला जवळ बोलवतो हातामध्ये हात घेतो आणि त्या मुलाला सांगतो दादा आयुष्याची 70 वर्ष गाठले आज माझ्या डोळ्यासमोर मृत्यू आहे पण जाताना जगण्याची कला तुला सांगून जातोय ऐक अरे संबंध जीवन जगत असताना हाडाचं काढं केलं असेल रक्ताचं पाणी केलं असेल मासाचा चिखल केला असेल चप्पल तुटली असेल तर ती सुतळीनं बांधली असेल डोक्याला तेल नसेल खोबऱ्याचं तेल लावलं असेल 30 रुपये दाढीला लागतात पण तेच 30 रुपये जर वाचले तर माझ्या दिदीला आणि माझ्या दादाला तिकीट काढून जायला कॉलेजला कामं येतील म्हणून साबणीनं दाढी केला असेल बनेल फाटलं असेल तर चिंध्या होईपर्यंत वापरला असेल आई समाज मला फाटलेला म्हणला असेल पण बाटलेला म्हणणार नाही एवढ्या ताकदीनं एवढ्या स्वाभिमानानं जीवन जगलो दादा पण आई माझ्या एकुलते एका लेकीला निरोप पाठवला त्या पोरानं सांगितलं बाबा सकाळीच ताईला फोन केलाय सांगत होती काम आवरलं का लगेच निघणार आहे निम्या वाटेत असेल आता पुढचं वाक्य ऐका त्या बापाचं काय बाप सांगतो दादा अरे तुझ्या कमावलेल्या इष्टकीमधला 1 नवा रुपया माझ्या लेकीला देऊ नको पण माझी लेक जर आली तर माझ्या मेलेल्या प्रेताला कवटाळून रडल पण माझ्या प्रेताला कवटाळून रडणाऱ्या लेकीला तुझ्या कमावलेल्या इष्टकीमधला 1 नवा रुपया देऊ नको पण ऐक माझ्या लेकीच्या आयुष्यातली दिवाळी आणि रक्षाबंधनचा सण कधी सुना जाऊ देऊ नको ज्याच्यासमोर मरण आहे ज्याच्यासमोर यम आहे समोर मृत्यू उभा असताना एकुलत्या एका लेकीची जबाबदारी जो लेकाच्या खांद्यावर टाकून जातो ना त्या वादळाचं नाव बाप आहे ती लेक पळत येते मेलेल्या बापाचं प्रेत पाहिलं आणि काय मोकळून अंबारला फोडला अंत्यविधीची वेळ झाली चौघांच्या खांद्यावर प्रेत चाललाय मुलगी पाठीमाग आहे बाप मेलेला आहे हे माहीत आहे तो आता जिवंत होणार नाही तो बोलणार नाही तो पाहणार नाही त्या मुलीनं डोक्याचा पदर काढला आणि बापाच्या डोक्यावरती धरला स्मशान भूमीमध्ये प्रेत जातं बावकीतले लोक सरण रस्ता आहेत आणि बापाच्या डोक्यावर ऊन आलं तर मेलेल्या बापाच्या डोक्यावरती जिवंत लेकीनं तिच्या डोक्याचा पदर काढला आणि बापाच्या डोक्यावरती छत्र धरलं त्या मायेचं नाव लेक आहे आणि ज्या वेळेला अग्नी संस्कार होतो ना दादा त्यावेळेला मात्र आयुष्यभर न रडलेली लेक मात्र तिथं टाहो फोडते कारण तिला माहीत आहे पेटवली चिता निघाला धूर पेटवली चिता निघाला धूर कोटी काळजाच्या रुपया कशी लागली उर कशी कोटी रुपयाच्या काळजा कशी लागली उर तिच्या जीवाला ती हुरहुर लागते तशी हुरहुर माझ्या भगीरथीच्या जीवाला लागली तुकोबरायापर्यंत तो मेसेज गेला तुकोबराय सदैव वैकुंठाहून खाली आले भगीरथीला आनंद झाला बाप माझ्याकरता वैकुंठाहून खाली आला काय ते प्रेम असेल काय ती माया असेल जगाचा बाप तुकोबराय सदैव वैकुंठाला जातात पण लेकीच्या प्रेमाखातर पुन्हा जिवंत खाली येतात भगीरथी घरात गेली चूल पेटवली शेवया केल्या पण दुर्भाग्य पहा भगीरथीच्या वाट्याला दुधावर टाका आपल्या त्या शेवयावर टाकायला दूध नाही हातामध्ये तांब्या घेतला गावभर फिरली दूध मिळत नाही रडत लेक घरी आली तुकोबरायाने तिला उराशी धरलं आणि एका हातात घेतला गावाच्या बाहेर गेले वेलेश्वराचं मंदिर आहे
महादेवाचं दर्शन घेतलं, बाहेर आले, दगडाच्या नंदीवरती थाप टाकली आणि त्या नंदीचं दूध लेकी येलेश्वर ते पूजिले वेलेश्वर ते पूजिले दूध नदीचे काढिले बाबा गेले कवना नाम भागीरथी करती रामा करती रामा करती रामा. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी गेलं. खऱ्या अर्थाने एकदम सोज्वळ धार्मिक गोष्टीशी जोडलेलं हे कुटुंब आहे. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालंय सार, होत सोन्याचा संसार, सूर्यभानाचा दरबार, होत सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमन पिलानो यारी, दरीन तुम्हावर छाया, माया ममतेची करीन तुम्हावर माया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, आमच्या नानांचा दरबार. आणि म्हणून अजून एक प्रकारचं दुःख सगळ्यात मोठं झालं ते म्हणजे आमच्या नानांच्या धर्मपत्नी, काय नाव आहे, जाईबाई. मी पाहत होतो या आईच्या डोळ्याचं पाणी 13 दिवस थांबलं नाही. आता त्याच्यानंतर तर माझा कधी जाण्याचा प्रसंगच पडला नाही, पण त्या 13 दिवसामध्ये मी पाहिलं सारखी ही आई डोळ्याला पदर लावून होती. का 50-70 वर्षापूर्वी बाबांच्या बरोबर फेरे घेताना या आईने 7 शब्द दिला होता, जन्मभर तुम्हाला सहकार्य करेन, जन्मभर तुमची साथ निभवेन. आणि म्हणून ते पती नावाचं वादळ, पती नावाचं अस्तित्व आमच्या जाई आईंच्या आयुष्यातून गेलं. माझ्या कुंकुवाचा धनी गेला आम्हाला सोडोनी, एकाएकी आला वारा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा. हक्काचं व्यासपीठ म्हणजे आमच्या जाई आजींचं मालक आता ते जरी गेले असले तरी आमच्या गोविंदरावांवरती एक जबाबदारी तुमच्यावर टाकली नानांनी, ती म्हणजे मातोश्रींची. आणि आम्हाला विश्वास आहे, आम्हाला गॅरंटी आहे, तुम्ही त्यांचाही शेवट यथायोग्य आणि गोड कराल, यातील मात्र शंका नाही. पुन्हा एकदा द्यावे तेवढ्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि म्हणून दाता तोच एक जाना जो नारायण स्मरवी या कीर्तन पुष्पाच्या निमित्ताने या सर्व महाराज मंडळीची मिळालेली साथ, ज्यामध्ये उत्तम प्रकारचं भजन गायन ज्यांनी केलं, माझे अत्यंत जीवलग मित्र, गेल्या जवळपास 10-12 वर्षापासून आमचा जोडच आहे, असे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संगीत अलंकार भजन सम्राट अमोल महाराज विसापूरकर, तालुका येवला. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव, नावही वैभव आणि वैभवच वैभव, असे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट संगीत अलंकार वैभव महाराज, गणपत महाराज, आमचे गणेश महाराज, शिंदगी महाराज, विद्यार्थी ज्यांनी उत्कृष्ट पखवाजाची साथ केली, आमचे विद्या विनोद वैभव. लॉंग रूटला जर कीर्तन असलं मी आवर्जून त्याला नेत असतो. त्याचं कारण आहे, आमचा प्रवास कधी संपून जातो दादा ते कळत नाही. मिस्किल पद्धतीने एकदम प्रत्येक गोष्टीत विनोद शोधणारा माणूस म्हणजे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गोविंद दादा, ज्यांना आपण मोठं नांदगाव, टाकळी बांधगाव तिथून त्यांना निमंत्रित केलं. महाराज या ठिकाणी वेळेत आले, तसं त्यांचं रेकॉर्ड आहे वेळेत न येण्याबद्दल. सकाळी 7:30ला मी मॅसेज केला, भाऊनं मला रिप्लाय दिला, म्हणे महाराज मी वाटत आहे. म्हणलं पुढे सोडायला सकाळी बरोबर सुरुवात केली. तो त्याचं नशीब चांगलं, तो लवकर निघाला. पुढे येवल्याच्या गेटमध्ये तो अर्धा तास अटकला. उत्तम प्रकारचा पखवाज गोविंद महाराज, त्यांची साऊंड सिस्टीम आमचे बाजीराव नाना, ज्यांच्या माध्यमातून शूटिंग संपन्न झाली. आमचे अभिदादा
विनायकर दादा सर्वांच्या प्रति प्रेमादर वंदन करून या ठिकाणी बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व परिचित आहे. सगळ्यांचा एकाचा नामोल्लेख केला तर नामोल्लेख राहतील आणि म्हणून कीर्तनानंतर या ठिकाणी 2-3 श्रद्धांजली होतील. श्रद्धांजली होईपर्यंत कोणी आपली जागा सोडायची नाही. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम